निराधार कुटुंबांना अन्नधान्याचं किट वाटप करण्याचा स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका रजनीताई शिंदे यांच्या वतीनं या ठिकाणी सर्व गरीब आणि गरजू कुटुंबांना तब्बल 500 कुटुंबांना अन्नधान्याचं किट वाटप करण्याचा स्तुत्य असा उपक्रम. भाऊचा वाढदिवस म्हणजे गोरगरीब जनतेला नेमकं काय मिळणार ही उत्सुकता असते. अगदी ब्रह्मांडामध्ये हा आनंद केला पाहिजे. आमच्या टाळ्या वाजवा सगळ्यांना. सुधीर शेठ केलोणे यांच्याकडून या ठिकाणी भाऊंना आनंद मिळण्यासाठी सन्माननीय शंकरजी खाडे साहेब यांचा आशीर्वाद सुद्धा भाऊंना सदैव लाभलेला आहे. सन्माननीय शंकरजी खाडे साहेब यांच्यासोबतच राजकीय प्रवास भाऊंनी सुरू केलेला. धर्मवीर आनंदके साहेबांचा आशीर्वाद आणि खाडे साहेबांसारख्या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. भाऊ आपलं कार्य असंच निरंतर किट वाटप करण्यात येते. खर तर अनेक बड्या नेत्यांचे वाढदिवस रूपी राहणार आहे. जनता जनार्दनाच्या मनातून आपण स्वतः केक खाणाऱ्या कुटुंबाच्या हातामध्ये त्यांनी सिंगल रान करायचे. त्या ठिकाणी धान्याचं किट वाटप करण्यात येते. ठाणे जिल्हा समज माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनजी जाधव साहेब, सन्माननीय भास्करजी वाघे साहेब, भास्कर शेठ वाघे यांच्या शुभास्ते सुद्धा या ठिकाणी अन्नधान्याचं किट वाटप करण्यात येते. गावागावात फेमस असलेले या भाऊ यांनी आज वाढदिवसाच्या दिवशी नवीन गाडी घेतली आणि तिचं उद्घाटन माननीय लोकनेते खासदार सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थात बाळाराव म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. कुठल्याच प्रकारची काही करू नका. सगळ्यांना पुरेल असेल तब्बल 500 किट. माझ्या वाढदिवसानिमित्त आपले माननीय खासदार साहेब मालेमामा हे या माझ्या कार्यक्रमात उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच एक विनंती त्यांना मी करतो, आमचा शहापूर भाग जो आदिवासी भाग आहे, कमीत कमी डोळकाम झाला कसा झाला 30 ते 40 किलोमीटर तो अंतर आहे आणि तिथून बऱ्याच नागरिकांना कोणाला साप चावला, कोण काय गरोदर झाली, काय गोष्टी झाल्या. तर माझी एकच इच्छा मामांना आहे वाढदिवसानिमित्त का धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आपल्या शहापूर तालुक्याला एक त्यांनी ॲम्ब्युलन्स द्यावा आणि मोफत सेवा सुरू करावी आपण, का जेणेकरून या तालुक्यावरती, कारण असंख्य एवढ्या गाड्या आपल्याकडे 108 असेल किंवा कुठल्या पण असतील, परंतु त्या वेळेवर भेटत नाही. तर मामांनी जर कधी ही ॲम्ब्युलन्स दिली आणि आपण ही सेवा चालू केली तर नक्कीच इथल्या लोकांना त्याचे फायदा होईल.
तर मग एकच माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यासाठी नाही पण माझ्या तालुक्यासाठी एक मामाने ॲम्ब्युलन्स दिली तर ती चांगली होती. आज शहापूर तालुक्यातील माझे एकदम जवळचे मित्र, माझे बंधू संतोष भाऊ यांचा वाढदिवस आहे. सगळ्यात प्रथम तर वाढदिवसानिमित्त माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या मनातील ज्याही इच्छा हो त्या पूर्ण होवं आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्हा सगळ्यांनाही ताकद मिळो अशाही प्रकारची आई जगदंबेची मी प्रार्थना करतो. आणि त्यांनी आता जे मला ॲम्ब्युलन्सच्या वगैरे विषय सांगितलं, येणाऱ्या महिन्याभराच्या आत ते ॲम्ब्युलन्स या तालुक्यासाठी उपलब्ध असेल. परंतु त्याच्यातून खरोखरच ज्यांना आवश्यक आहे, जे खूप गरीब लोक आहेत त्यांची सेवा व्हायला हवी एवढीच अपेक्षा आहे. पुन्हा एकदा भाऊंना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.